ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरनं संजय राऊतांनी टीका केलेली आहे. शिंदेंचं ऑपरेशन फडणवीस कधी करतील ते सांगता येणार नाही. फडणवीसांनी शिंदेंना ऑपरेशनसाठीच घेतलंय अशी टीका राऊतांनी केलेली आहे. शिंदेंचा चेहरा कायम किती तणावात दिसतो बघा, असंही राऊत टीका करत म्हणतायत. राऊतांच्या टीकेवर नवनाथ बन यांनी राऊतांवर पलटवार करत उबाठा गटातली अस्वस्थता टोकाला गेली असून 10 खासदार ठाकरेंना कधीही सोडून जातील असं बन म्हणतायत. हे करता करता शिंद्यांचं ऑपरेशन फडणवीस कधी करतील ते सांगता येईल. खरं म्हणजे शिंदे ऑपरेशन टेबलावरती त्यांना घेतलेलंच आहे. शिंद्यांचा पक्ष हा फडणवीसांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशनच्या टेबलावरती ऑलरेडी आलेला आहे, त्यांना माहीत नाही. तुम्ही शिंद्यांचा चेहरा बघा किती तणावाखाली असतो. त्यांना कधी हसताना पाहिलं? काय कारण असं? ऑपरेशनला घेतलंय ना त्यांचं सुद्धा बॉडी. त्यांची बॉडी देवेंद्रजीने ऑपरेशनला घेतलेली आहे. त्यांचंच ऑपरेशन होईल एक दिवस. ओमराजे निंबाळकर का अनुपस्थित होते याचं उत्तर ते देतील. परंतु एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की जे आपली पार्टी विकेंडच्या दिवशी चालवतात त्यांच्या बैठकीला किती खासदार येतील हा प्रश्न आहे. मुळामध्ये उभाटा गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. उभाटा गटाचे 9 लोकसभेला खासदार आहेत आणि संजय राऊत 10वे खासदार आहेत. संजय राऊतांसकट सगळेच येत्या 2 वर्षामध्ये उभाटा गट सोडून जाणार आहेत. संजय राऊतांना उमेदवारी देणार नाहीत. त्यामुळे उभाटा गटाच्या 10 पैकी 10 खासदार पुढच्या 2-3 वर्षामध्ये उभाटा गटासोबत राहणार नाहीत. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेनं आता पुन्हा एकदा माफी मागितलेली आहे. डॉक्टर सेजल पवारनं केलेलं वक्तव्य, 370 रुपयांच्या बिर्याणी वक्तव्याच्या व्हिडिओवरनं आता त्यानं माफी मागितलेली आहे. त्या मुलीला मी थांबवायला हवं होतं असं प्रणित मोरे म्हणतोय. माझ्यावर रोष आणि राग व्यक्त होतोय ते योग्यच आहे. कायदेशीर कारवाईला मी पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं प्रणित मोरेनं म्हटलंय. तो ये बात मुझे एक्चुअली काफी टाइम से करनी थी, बट मेरा इंस्टाग्राम सस्पेंड हो गया था. आप सबने मेरे क्राउड वर्क का वीडियो देखा रहेगा जिसके लिए मुझे काफी हेट मिल रही है और मुझे ऐसा लगता है ये हेट मैं डिजर्व भी करता हूँ, क्योंकि उस लड़के से जब मैं क्राउड वर्क कर रहा था उसने काफी डेरिवेटरी चीजें बोली, बट सब लोग उस पर हंस रहे थे तो मैं भी कैरिड अवे हो गया और उसे लैप्स इन जजमेंट हो गया. और मुझे लगता है ये मेरी काफी बड़ी गलती थी. मैं चाहता था तो मैं उसको वहां पे रोक सकता था या स्टैंड ले सकता था, बट जो मैं नहीं कर पाया. जिनको भी इस वजह से हर्ट हुआ है उन सब से मैं माफी मांगना चाहता हूँ. जो भी लीगल प्रोसीडिंग मेरे अगेंस्ट हो रही है उसके लिए मैं अथॉरिटीज के साथ कोऑपरेट भी कर रहा हूँ. प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणामध्ये महिला डॉक्टरनं जे मृतदेहांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्या अनुषंगानं आता डॉक्टर सेजल पवारनं केईएम हॉस्पिटलकडे लेखी माफीनामा सादर केलेला आहे. या माफीनाम्यावर रुग्णालय समिती अहवाल देणार होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.